पीक विमा वाटप अपडेट. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे. तर या जिल्ह्यात आता पीक विमा वाटप तर दिनांक 9 ऑगस्ट 2025 तर प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि जी की हवामान आधारित फळ पीक विमा योजना त्याच अंतर्गत इथं रब्बी हंगाम 2024 आणि 25 मागील हंगामातील DBT. तर आता सर्व शेतकरी बांधवांचे जे काही पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. तर वरील संदर्भीय विषयान्वये भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने इतर सरकारी योजनेप्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पीक विमा दाव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे की वारंवार शेतकऱ्यांना इथं आवाहन करण्यात आलेलं होतं की पीक विमा आज जमा होईल, उद्या जमा होईल, आधी जमा होईल, परंतु टाळाटाळ होत होती. परंतु आता या योजनेअंतर्गत जे की पीक विमा याची दावे मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया प्रत्येक हंगामात 3 टप्प्याने केली जात आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे इथं जमा केले जाते. या संदर्भात सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता त्यानंतर राजस्थान येथे पहिल्या टप्प्याची कार्यक्रमात योजना जे काही योजना करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही तुमच्या समस्या आहेत तर पीक विमाबद्दल जनजागृती करणे, त्यानंतर रब्बी हंगाम 2024 आणि 25 आणि या मागील हंगामासाठी DBT विम्याच्या दाव्याचे पहिल्या टप्प्याचे वितरित करण्यात आलेले आहे. म्हणजे रब्बी पीक विमाचे जे काही पहिला टप्पा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारला 11 ऑगस्टला इथं 100% जमा होणार आहे. माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि राजस्थानचे माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद करणार आहेत. केंद्र शासनाकडून या कार्यक्रमाची व्यवस्थापन प्रसिद्धी करण्यासाठी विमा कंपनी राज्य सरकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही पीक विमा आहे 2024 आणि 24चा आता 25 सुरू आहे. ज्यांनी कोणी पीक विमा भरलेला तर अशा शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी आणि तुम्हाला तक्रार करायची आहे, जेणेकरून पीक विमा तुमच्या खात्यामध्ये तर जमा केला जाईल. जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जर जमा झालेला नसेल तर तुम्ही तक्रार केली की नाही, तुमची तक्रार पेंडिंग आहे का, अप्रूव्हल झालेली आहे का, लगेच चेक करा. यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केले तर लगेच पहा. तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.